माते आणि आमदार साहेबांनी तरी अशा कुस्ती मैदानाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत असते। याच बाबतीतून महाराष्ट्र केसरी होणार आहे, हिंद केसरी होणार आहे, कुणीतरी ऑलिम्पिक वेळ होणार आहे। याच साठी केला होता अट्टहास। आजूबाजूला नजर बेरा, माणसाला माणूस घेतला, डोक्याला डोकं धरला, पाठवा पटावरती पण कपड्या तेवढ्या मिटू नका, शिवराज राखे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांनी दिल्लीच्या संत कुमारला चितपट करीत पटकावला नारायणगाव केसरीचा किताब। अवघ्या 30 सेकंदात मारली कुस्ती, 2.5 लाख रुपये आणि 1 किलो चांदीची गदा पटकावली। ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी आणि श्री काळोबा देवाच्या उत्सवानिमित्त नारायणगाव येथे रंगला कुस्तीचा आखाडा। अखेरची लढत महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे आणि दिल्ली येथील पैलवान संत कुमार यांच्यात रंगली। कुस्तीप्रेमींची तोबा गर्दी। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधी जनमत राहिलं तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेच्या शिंदे गटाचा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा वापर भाजपकडून केला जाईल। महायुती सरकारमध्ये सारं काही अलबेल नाही, यावरही आमदार रोहित पवार यांचं मोठं विधान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वेगवेगळ्या स्टेटमेंटवरून सारं काही अलबेल आहे असं काही दिसत नसल्याचंही केलं स्पष्ट। आळंदी नगर परिषदेमार्फत आदर्श विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार, मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांची माहिती। नगर परिषदेच्या 4 शाळांमधील 2150 विद्यार्थ्यांमधून 1ली ते 5वी गटातून 1 आणि 6वी ते 7वी गटातून एका विद्यार्थ्याची होणार निवड। आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण 2 मे रोजी होणार। नगर परिषदेच्या 4 शाळांमधून एका शिक्षकाची आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून निवड केली जाणार। निवड झालेल्या शिक्षकाला 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी गौरवण्यात येणार। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान खेड पंचायत समिती अंतर्गत स्थापित महिला ग्राम संघातर्फे महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपये कर्ज वाटप। वाळद ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या महिला ग्राम संघाच्या बैठकीत महिला बचत गटांना उमेद अभियान आणि विविध शासकीय योजनांची माहिती। महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात सरपंच मनोहर पोखरकर, उपसरपंच विक्रम पोखरकर, तंटामुक्त गाव कमिटीचे अध्यक्ष राम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नितीन वाळुंज, बीरा पोखरकर आणि धनिका पोखरकर यांची उपस्थिती। ग्रामसंघ आणि महिला बचत गटाच्या मागणीनुसार गावात ग्रामसंघाचे कार्यालय देण्याचे सरपंच मनोहर पोखरकर यांचे आश्वासन। कृषी योजनांच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक। फार्मर आयडी काढल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही। सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी करावी। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांचे आवाहन। ॲग्रिस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाई, पीक कर्ज आदी विविध योजनांचा थेट लाभ मिळणार। बेकायदेशीर बालगृह, वसतिगृह आणि अनाथ आश्रम चालवणाऱ्यांना जेलची हवा खावी लागणार। अनधिकृत संस्था चालवणाऱ्यास 1 वर्षाचा कारावास आणि 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक दंडाची तरतूद। प्रशासनाची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। श्री क्षेत्र आळंदी येथील कायद्यानुसार मान्यता आणि नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या अनधिकृत संस्था चालवणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा। जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी अथवा चाइल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा। महिला आणि बाल विकास आयुक्त नैना गुंडे यांचे आवाहन। श्री भोपोळबा महाराज आणि सिद्धेश्वर महाराज उत्सवानिमित्त राजगुरुनगर येथील गढई मैदानावरील आखाडा नामांकित मल्लांच्या कुस्त्यांनी गाजला। आखाड्यात महिला कुस्तीपटूंच्या लढती ठरल्या लक्षवेधी। चितपट कुस्त्यांची परंपरा आजही कायम। कुस्तीमध्ये 60-40चा फॉर्म्युला। नव्या फॉर्म्युल्यामुळे कुस्ती हरलेल्या मल्लालाही रोख बक्षिसात सहभाग। संयोजकांच्या नव्या निर्णयाचे कुस्ती प्रेमींकडून स्वागत। श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जन्म उत्सवानिमित्त अर्थात सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा जागर।
3 ते 10 मे दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्या वतीने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा आणि हरिनामाचा जयघोष। ज्ञानेश्वरी पारायण, सकाळ कीर्तन, चरित्र चिंतन, प्रवचन, हरिपाठ, सायंकालीन कीर्तन, संगीत, भजन असे विविध कार्यक्रम सप्ताहात होणार।